न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। मध्ये माझी लक्षवेधी अर्प कालव्या संदर्भातली आहे। 3.8 टीएमसी मंजूर असतानावरती माझ्या जिल्ह्यातल्या पलूस, तासगाव, कवठेमंकाळ तालुक्यावरती पाणी मिळण्याच्या बाबतीत अन्याय होतोय। या संदर्भामध्ये उत्तर अध्यक्ष महोदय आम्हाला हवं। विधानसभा अधिवेशन लक्षवेधी। विधानसभा सभागृहात लक्षवेधी सूचनेअंतर्गत आरपळ योजनेबाबत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्याची संधी मिळाली। यामध्ये योजनेची सद्यस्थिती, तालुकानिहाय विसर्ग, पाणी वाटपातील त्रुटी आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या। यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन लवकरात लवकर योग्य पावले उचलून शेवटच्या शेती बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी अपेक्षा आहे। जो भाग आहे ज्यासाठी एकूण 3.83 टीएमसी पाणी प्रस्तावित आहे। कन्हेर धरण मध्ये 0.44 टीएमसी आणि तारही मध्ये 3.39 टीएमसी पाणी असं प्रस्तावित असताना सुद्धा अध्यक्ष महोदय माझ्या भागाला 2020-21 मध्ये 2.3 टीएमसी, 21-22 मध्ये 2.4 टीएमसी, 22-23 मध्ये 2.5 टीएमसी, 23-24 मध्ये 2.74 टीएमसी, 3.8 टीएमसी मंजूर असताना सुद्धा माझ्या परिसरावरती, माझ्या जिल्ह्यातल्या पलूस, तासगाव, कवठेमंकाळ तालुक्यावरती पाणी मिळण्याच्या बाबतीत अन्याय होतोय। या संदर्भामध्ये उत्तर अध्यक्ष महोदय आम्हाला हवंय। अंदाजे 10 टीएमसी पाण्याची क्षमता असणारे धरण आहे आणि त्या 205 किलोमीटरच्या कालव्याची लांबी आहे। पैकी 85 किलोमीटरचा कालवा सातारा जिल्ह्यात आहे आणि त्या पुढचा जो कालवा आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये जातो। अध्यक्ष महोदय, त्या कालव्याची वाहन क्षमता 1000 क्युसेक्स होती सुरुवातीला, 800 क्युसेक्सनी तो कालवा इफेक्टिव्ह आज वाहतोय। परंतु 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे त्या कालव्याच्या मध्ये पाझराचं प्रमाण, फूट तुटीचं प्रमाण, स्ट्रक्चर जरा बऱ्यापैकी डिप्रेट झाले पडलेले आहेत। त्यामुळे जे पाणी ज्या क्षमतेने त्या कालव्यातून व्हायला पाहिजे आणि 85 किलोमीटर पर्यंत मिळायला पाहिजे, अध्यक्ष महोदय मिळत त्यांनी वस्तुस्थिती जे मान्य सदस्य सांगतात ती बरोबर आहे। पण अध्यक्ष महोदय त्या दृष्टीने आता राज्य सरकारने मध्यंतरी तलारी धरणातून एक लिंक तयार करून या डाव्या कालव्याला जोडण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे अतिरिक्त 3 टीएमसी पाणी त्याच्यामध्ये उपलब्ध होईल असं आज प्रथमदर्शनी दिसतं अध्यक्ष महोदय। आणि हे अध्यक्ष महोदय काम झाल्याच्या नंतर यातून मग हा जो कालवा आहे सांगली जिल्ह्याकडे जाणार आहे, साधारण 350 क्युसेक्सचं पाणी त्या सातारा जिल्ह्यातून 85 किलोमीटरला हेडला आलं पाहिजे। ते उपलब्ध आपण करू शकलो तर मग मला उर्वरित आपली सन्मानित सदस्यांची जी मागणी आहे त्या संपूर्ण क्षेत्राला पाणी मिळालं पाहिजे, जे मूळ लाभ प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये आहे ते पाणी देण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आपल्याला कारवाई करण्यात येईल। सेल्फ बिल्डिंग पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे इमारतीची पेंटिंगची कामे आकर्षक करून देतील। वॉल टेक्सचर डिझाइन, वॉल पेपर डिझाइन, वॉल टेन्सिल डिझाइन, प्रोप्रायटर सोमनाथ गोपीनाथ शिरडोळे। फोन नंबर 8208573475, मुक्काम पोस्ट आसन, तालुका खानापूर, जिल्हा सांगली।